आहे. सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते, पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही. आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही म्हणजे दुष्काळ त्याला टंचाई म्हणतो आपण, तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. त्यामुळे जी काही मागणी होती की त्यावेळच्या सवलती लागू झाल्या पाहिजेत किंवा ओला दुष्काळ जाहीर करायचा अर्थच तो असतो की त्या सवलती लागू करा, तशा सगळ्या सवलती या लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. मी आज यापेक्षा अधिक सांगणार नाही, कारण आता ही सगळी नुकसानाची आकडेवारी जमा होते. ती पूर्ण जमा पुढच्या 2-3-4 दिवसात होईल आणि जसं मी सांगितलं लवकरात लवकर, पण कुठल्याही परिस्थितीत पुढच्या आठवड्याच्या आत आपल्याला या संदर्भातली जी काही मी शिंदेसाहेब आणि अजितदादा आम्ही बसून या संदर्भातला निर्णय घेणार आहोत आणि त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू. आज राज्याच्या मंत्रिमंडळाने आज अजून काही महत्वपूर्ण या ठिकाणी निर्णय केलेले आहेत, ज्याच्यामध्ये राज्याची एक सर्वंकष कॅन्सर सेवा पॉलिसी, कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर केअर पॉलिसी ही आपण तयार केलेली आहे. या कॅन्सर केअर पॉलिसीच्या माध्यमातून राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांना कॅन्सरचा उपचार हा उपलब्ध राहिला पाहिजे अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये L1 अपेक्स सेंटर, L2 सेंटर आणि L3 सेंटर याचं जाळं आपण तयार करतो, जेणेकरून कोणालाही कॅन्सर सारख्या या बिमारीची ट्रीटमेंट मिळण्याकरता त्यांच्या जिल्ह्यामध्येच जवळपास महत्वाच्या गोष्टी उपलब्ध असतील. काहींना काही गोष्टींकरता L2 सेंटरला काही ठिकाणी जावं लागेल, पण याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात कॅन्सर याचा जे काही रोगनिदान आणि त्याच्यावर उपचार आहेत त्याची सुलभता आणि त्याची कॉस्ट कमी करणं हा याच्या पाठीमागचा उद्देश आहे. हे देखील राज्याच्या वतीनं आम्ही करणार आहोत. आज राज्याने आपली GCC पॉलिसी ही देखील या ठिकाणी मान्य केलेली आहे. GCC म्हणजे ग्लोबल कॉम्पिटिटिव्ह सेंटर. या GCC मध्ये आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येणार आहे आणि ही जी काही गुंतवणूक येणार आहे ती गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आपण कॅप्चर करायची ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरमध्ये. अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. हे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर मोठ्या प्रमाणात रोजगार देणारे सेंटर आहेत. ज्या प्रकारे मागच्या काळामध्ये BPOंनी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात रोजगार दिला, तसंच आता हे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स GCC रोजगार देणारे आहेत. एक अपेक्षा अशी आहे की पुढच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये जगातनं 5000 GCC येणार आहेत आणि हा सगळा जो GCCचा रिव्होल्युशन आहे हा महाराष्ट्रात कॅप्चर करण्याकरता ही पॉलिसी आपण तयार केली आहे. आपल्याला अपेक्षित आहे की या पॉलिसीमुळे किमान हाय पेड जवळपास 2 टप्प्यांमध्ये 5 लाखापेक्षा जास्त रोजगार हे निर्मित होतील आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येऊन आपल्याला टॅक्सच्या रूपानं देखील हजारो कोटी रुपये यातनं प्राप्त होतील. आणि म्हणून अशा प्रकारची कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य. दिल्लीमध्ये गेलेला होता, दिल्लीकडनं काही विशेष काय मदत येणार वगैरे काय असं काय? मी त्या दिवशीच सांगितलं, पुन्हा पुन्हा तुम्ही तोच प्रश्न विचारता. मी त्या दिवशीच सांगितलं की दिल्लीने पूर्ण मदत करायचा निर्णय केलेला आहे, पण त्याकरता आपल्याला आपला जो काही प्रस्ताव आहे तो पाठवावा लागतो आणि आपला प्रस्ताव पाठवण्याकरता जोपर्यंत आपला डेटा सगळा कंपाईल होत नाही तोपर्यंत आपला प्रस्ताव पाठवला जाऊ शकत नाही. मात्र